महाराष्ट्रामध्ये टोटल गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज किती आणि प्रायव्हेट कॉलेज किती? असे कॉलेज की ज्यांचं काउन्सिलिंग सीईटी सेल या वेबसाईटवर चालतं, हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघतोय. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये टोटल 31 गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहेत की ज्यामध्ये जवळपास 5726 सीट्स आहेत की ज्या आपल्याला काउन्सिलिंग साठी उपलब्ध होत असतात दरवर्षी. 31 कॉलेजेस, 5726 सीट कॉलेज आहेत गव्हर्नमेंट एमबीबीएस, गव्हर्नमेंट एडेड एमबीबीएस. ओके, आता जर समजा या कॉलेजमध्ये आपल्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळाली तर ऍडमिशनचा खर्च सुद्धा खूप कमी असतो आणि सोबतच हॉस्टेल मेस इतर खर्च जो असतो तर तो सुद्धा खूप कमी येतो, कारण हे कॉलेजेस जे आहेत तर हे गव्हर्नमेंटचे आहेत, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहेत. 31 कॉलेज आहेत की जे सीईटी सेल या वेबसाईटवर काउन्सिलिंग साठी उपलब्ध असतात. पण जर समजा आपल्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट एडेड म्हणजे हे जे 31 कॉलेजेस आहेत या कॉलेजमध्ये जर सीट नाही मिळाली तर मग अशा वेळेस आपल्याकडे पर्याय उरतो तर तो प्रायव्हेट कॉलेजचा म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जवळपास 22 कॉलेज असे आहेत की जे प्रायव्हेट मध्ये येतात, म्हणजे त्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणतो. जरी समजा कॉलेज सेमी गव्हर्नमेंट असतील तरी सुद्धा जर आपल्याला राऊंड मधून सीट मिळाली आणि जर आपण कॅटेगरीमध्ये असेल तर आपल्याला कॅटेगरीचा बेनिफिट मिळत असतो. पण बऱ्याच कॉलेजवाले सुरुवातीला ओपनचा डीडी घेतात की जे फी स्ट्रक्चर साधारण 5 लाख, 6 लाख, 7 लाख, 10-12 लाखापर्यंत पर इयर पर्यंत असतं. डिपेंड करतं की तुम्हाला नेमकं कोणतं कॉलेज मिळतं. आता जे प्रायव्हेट कॉलेज आहेत एमबीबीएसचे सेमी गव्हर्नमेंट, तर त्यामध्ये टोटल 3170 सीट्स आहेत 22 कॉलेजेसमध्ये. आणि गव्हर्नमेंट कॉलेजच्या मी तुम्हाला अगोदर सीट सांगितल्याच 5726 31 कॉलेजेसमध्ये. जवळपास 31 आणि 22 तर हे 53 कॉलेजेस जे आहेत महाराष्ट्रामधले गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज एकत्रित यांचं काउन्सिलिंग जे चालतं तर ते सीईटी सेल या वेबसाईटवर चालतं. जे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे तर त्यांचं काउन्सिलिंग एमसीसी मधून 15% सीट फिल केल्या जातात. पण जर समजा फक्त तुम्हाला स्टेट कोटा जर ट्राय करायचा असेल तर तुम्ही फक्त सीईटी सेल या वेबसाईटचं काउन्सिलिंग करू शकता. आता टोटल सीट्स किती महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसच्या सीईटी सेलवर, म्हणजे हे जे टोटल 53 कॉलेज आहेत तर यांच्या टोटल सीट्स किती? तर मित्रांनो, जवळपास 8896 म्हणजे 5726 प्लस 3170 ऍडिशन होते 8896. या ज्या सीट्स आहेत तर ह्या महाराष्ट्रामध्ये काउन्सिलिंग साठी उपलब्ध असतात. कट ऑफ खूप हाय जातो. जर तुमचा स्कोर चांगला असेल तर तुम्हाला सीट मिळू शकते. आणि जर समजा आपल्याला एमबीबीएस नाही मिळालं तर इतर सुद्धा खूप पर्याय उपलब्ध असतात की ज्यामध्ये आपण ऍडमिशन करू शकतो. फक्त नीट देणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. जर आपल्याला बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, फिजिओथेरपी हे कोर्सेस जर करायचे असतील तर. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.